आज आमच्या समोर किती आणि कुठल्या लेवलचे प्रॉब्लेम झाले ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच. इकडे सबमिट केलेलं माझं शिलाईचं मशीन कोणीतरी कम्प्लिटली डिसमेंटल करून टाकलं होतं. आणि मग कॉस्ट्युम बनवायला आम्हाला फक्त चिंध्या मिळाल्या. तरी त्यातून आम्ही हे बनवलं. माझं आईचं शिलाईचं मशीन वापरायचं ठरवलं तेव्हा तुम्हाला वाटलं होतं की या जुन्या मशिनीवर मी काय करू शकणार. पण खरं तर आज ही मशीन होती म्हणून आम्ही हे बनवू शकलो. किंचुकी या जापनीज कन्सेप्टचा आम्ही इकडे वापर केलाय. किंचुकी म्हणजे मोडलेल्या, फाटलेल्या, तुटलेल्या वस्तूंमधनं काहीतरी नवीन बनवणं. आणि असं तर आपण आपल्या आईला लहानपणापासून करताना बघितलंच असतं. एखादी वस्तू तुटली किंवा मोडली म्हणजे ती संपली असं नसतं. त्याला परत जोडून त्याला एक नवीन रूप देता येतं. एक नवीन सुरुवात करता येते. खरं तर आज आमच्या बॉक्समध्ये ज्यांनी पण चिंध्या टाकल्या त्याला मला थँक यू म्हणायचं. कारण त्यांच्यामुळे मला आठवलं कशी माझी आई फाटक्या साड्यांमधनं गोधड्या शिवायची. आज आम्ही हे जे केलंय त्यातून आम्हाला तुम्हाला सगळ्यांना एक मेसेज द्यायचा जे मला माझी आई लहानपणापासून शिकवायची. ती नेहमी म्हणायची की स्वतःची एनर्जी काहीतरी बनवण्यामध्ये वापरा, काही संपवण्यामध्ये नाही. ती म्हणायची की प्रॉब्लेम्स येतात, लाईफ कधीच सिंपल नसतं, पण त्याला न घाबरता जे समोर आलं त्याला फेस करा आणि पुढे जा. माझी आई गेल्यावर मला आणि माझ्या ताईला खूप काय सहन करावं लागलं. पण खरं तर तिच्या या शिकवणमुळेच मी सात्विक फॅशन सारखी मोठी कंपनी उभी करू शकलो तिच्या नावाने. सात्विक फॅशन फक्त एक कंपनी नाही, एक आठवण माझ्या आईची. आणि आठवण तुमच्याकडनं कोण पण हिरावून घेऊ शकत नाही. कोण पण नाही. And on that note, thank you.